नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मस्त रसरशीत असे गुलाबजामुन। गुलाबजामुन म्हणलं की सगळ्यांनाच आवडतात, परंतु गुलाबजामुन बनवण्यासाठी काही अडचणी येतात। म्हणजेच गुलाबजामुन तळले की आतमधून कच्चे राहतात किंवा मग वरून क्रॅक्स येतात। खरं तर गुलाबजामुन बनवणं अगदी सोपं आहे, परंतु त्यासाठी काही टिप्स फॉलो केल्या की गुलाबजामुन परफेक्ट असे बनून तयार होतात। चला तर मग सुरुवात करूया आपल्या मस्त अशा रेसिपीला। इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे। आता हा खवा मी फ्रीजमध्ये ठेवलेला होता, त्यामुळे थोडासा घट्टसर झालेला आहे। तुम्ही खवा घेताना केव्हाही थोडासा सॉफ्ट आणि ताजाच खवा वापरायचा, जेणेकरून गुलाबजामुन मस्त असे होतात। आणि जरी तुमचा खवा थोडासा घट्टसर असेल तर तो चांगला हाताने चुरून घ्यायचे। खव्याला कमीत कमी 7 ते 10 मिनिटं चांगलं मळून घ्यायचे, जोपर्यंत खव्याचं टेक्स्चर चांगलं लोण्यासारखं मऊसूत होत नाही तोपर्यंत। आता इथे तुम्ही बघू शकता खवा मऊसूत असा मळून झालेला आहे। अशा पद्धतीने खव्याला जर मळलं तर मग गुलाबजामुनमध्ये गुठळ्या तयार होत नाहीत आणि व्यवस्थित एकसारखे असे गुलाबजामुन आतपर्यंत तयार होतात। आता यामध्येच 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घ्यायचे। तुम्ही इथे गव्हाच्या पिठाऐवजी मैदाही वापरू शकता। आता इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा आपला खवा पिठामध्ये मिक्स होत नाहीये, कारण आपण इथे घट्टसर असा खवा वापरलेला होता। त्यामुळे जर तुम्ही पातळसर खवा वापरत असाल तर मग इथे दुधाची गरज पडत नाही, परंतु मी घेतलेला खवा थोडासा घट्ट झालेला होता, त्यामुळे मी यामध्ये 2 ते 3 चमचे दूध वापरणार आहे। आणि हो, गव्हाचं पीठ किंवा मैदा हे खव्याच्या क्वालिटीनुसार कमी जास्त लागू शकते। आता इथे मी 3-4 चमचे दूध वापरून व्यवस्थित हे पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही गुलाबजामुनचं पीठ जेवढं जास्त मळाल तेवढेच गुलाबजामुन मस्त असे मऊसूत तयार होतात। आता इथे मी 7 ते 8 मिनिटं हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। आता याला आपण 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवायचे, तोपर्यंत आपण यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 ग्लास साखर घेतलेली आहे। मी मापाने 2 ग्लासांनी असं घेतलेली साखर आणि त्याच ग्लासाने आपल्याला 2 ग्लास यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। गुलाबजामुनसाठी जो बनणारा पाक आहे तो अगदी साध्या पद्धतीने बनवायचा, यामध्ये आपल्याला कुठलीही तार तयार नाही करायची। हे पाक आपल्याला फक्त 10-15 मिनिटात तयार होतो। आता इथे व्यवस्थित साखर या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची। वाटल्यास तुम्ही यामध्ये केसरचे धागे घालू शकता। आता इथे मी विलायची वाटून टाकलेली आहे, ते व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया। आता इथे आपली साखर थोडीफार विरघळत आलेली आहे आणि 10 मिनिटं झालेले आहेत आणि पीठही व्यवस्थित भिजलेलं आहे। आता तोपर्यंत आपण इकडे गुलाबजामुन बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला पीठ चांगलं हातावरती घेऊन चोळून मऊसूत असं करून घ्यायचे। नंतर तुम्ही हे गुलाबजामुन तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तयार करून घेऊ शकता। गुलाबजामुनाचं पीठ व्यवस्थित तळहातावरती घेऊन चोळून गुलाबजामुन वळले की मग त्याला क्रॅक्स येत नाहीत, व्यवस्थित असे गुलाबजामुन तयार होतात। हा पाक तुम्ही मीडियम किंवा फुल गॅसवरती व्यवस्थित असा उकळवून घ्यायचा आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये। जर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त वापरलेलं असेल तर मग जास्त वेळ लागतो पाक शिजायला। आता इथे तुम्ही दोन्ही बोटाच्या मध्ये पाक घ्यायचा आणि जर त्याचं टेक्स्चर तेलासारखं असेल तर पाक व्यवस्थित असा झालेला आहे समजायचं। आता इथे माझा पाक तयार झालेला होता। इकडे आपण गॅसवरती तेलही गरम करायला ठेवूया आणि आपले गुलाबजामुनही थोडेफार करून तयार झालेले आहेत। आता इथे तेल थोडंफार गरम झालेलं होतं, मी त्यामध्ये थोडासा गोळा पिठाचा टाकून बघितले की तेल गरम झालेलं आहे की नाही। आता तुम्ही बघू शकता इथे गुलाबजामुनाचं पीठ थोडं टाकलेलं होतं, ते व्यवस्थित असं वरती आलेलं आहे, म्हणजेच गुलाबजामुनसाठी परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे। मध्यम गॅसवरती हे मध्यम तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे गुलाबजामुन सोडून घ्यायचे आणि सुरुवातीला जोपर्यंत हे गुलाबजामुन व्यवस्थित सेट होत नाही तेलामध्ये तोपर्यंत याला चमचा लावायचा नाही। आणि नंतर जर तुम्हाला थोडाफार कलर चेंज दिसला गुलाबजामुनचा की मग हे गुलाबजामुन आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये खालीवरी करून एकसारखे असे तळून घ्यायचे। आता जेव्हा आपण गुलाबजामुन तेलामध्ये टाकले होते तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम होती आणि तेलही मध्यम गरम असं होतं। आता इथे आपल्याला व्यवस्थित गुलाबजामुनाचा कलर एकसारखा असा दिसत आहे, परंतु हे गुलाबजामुन आतमधून व्यवस्थित असे तळले गेलेले नाहीत, त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि याला 2 ते 4 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित असं तळून घ्यायचे। आता इथे तुम्हाला गुलाबजामुन सोनेरी रंगावरती आवडत असतील तर सुरुवातीला जेव्हा मध्यम गॅसवरती आपण हे गुलाबजामुन तळून घेतलेले होते तेव्हा थोड्या वेळ तळून घ्यायचे, जोपर्यंत गुलाबजामुन सेट होत नाही तोपर्यंत। आणि नंतर लो फ्लेमवरती हे गुलाबजामुन 4-5 मिनिटं चांगले तळून घ्यायचे। आता इथे मी हे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत आणि बाकीचेही तळून घेते। आता आम्हाला गुलाबजामुन जास्त तर सोनेरी रंगावरती आवडत नाही, थोडेसे काळपट झालेलेच गुलाबजामुन आवडतात, त्यामुळे मी जास्त प्रमाणात असे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत आणि बाकीचे गुलाबजामुन
गुलाबजामुन आहे मी ही अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। आता तुम्हाला मी एक गुलाबजामुन फोडून दाखवते कशा पद्धतीने मस्त असा जाळीदार झालेला आहे मधून, किंवा मग आतमधून कच्चं पीठ राहिलेलं नाही किंवा गुलाबजामुन चपटा झालेला नाही। परफेक्ट असे गुलाबजामुन बनून तयार झालेले आहेत। आता हे राहिलेले सगळे गुलाबजामुन मी तळून घेते आणि तळलेले गुलाबजामुन आपल्याला लगेच पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता इकडे मी पाकामध्ये हे गुलाबजामुन लगेच टाकून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने जर तुम्ही गुलाबजामुन केले तर फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये गुलाबजामुन तयार होतात। आतमधूनही पाक व्यवस्थित असा शिरला जातो, म्हणजेच गुलाबजामुन व्यवस्थित असे पाक पितात अर्ध्या तासामध्येच। इथे 20 मिनिटं झालेले होते गुलाबजामुन तयार करून आणि मी तुम्हाला कट करून दाखवते गुलाबजामुनांनी व्यवस्थित आतमध्ये पर्यंत पाक पिलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे किती मस्त रसरशीत असे गुलाबजामुन दिसत आहेत। तर मग तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा येणाऱ्या राखी पौर्णिमेला ही रेसिपी, आणि कशी बनली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।